हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण बघतोय फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला टोटल थेरॉटिकल कन्सेप्ट सांगितल्याच. जे विद्यार्थी नवीन असतील आणि पहिल्यांदा बघत असतील तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी परत सुरुवात करावी थेरॉटिकल कन्सेप्ट. त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ॲप डाउनलोड करून घ्या. आणि सगळे लेक्चर हे ॲपच्या माध्यमातून चालू झालेले. या कोर्सची टोटल फीस आहे फक्त 7,000 रुपये. त्याच्यात 10वीचं मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे दोन्ही सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवणार अतिशय सोप्या भाषेत. ठीक आहे, तर बघूया फायनान्शियल प्लॅनिंग प्रॅक्टिस सेट 4.1. प्रॅक्टिस सेट 4.1 फायनान्शियल प्लॅनिंग क्लास 10th मधला चॅप्टर नंबर 4 आपण बघतोय आणि त्याच्यातली प्रॅक्टिस सेट 1 बघतोय बेटा. प्रश्न असा आहे की पवन मेडिकल सप्लाईज दिसते तुम्हाला पूर्ण झूम मध्ये बघा. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन ऑन सम मेडिसिन द रेट ऑफ जीएसटी इज 12%. किती पर्सेंट आहे रेट ऑफ जीएसटी बेटा? 12%. Now what is the rate of CGST आणि SGST? CGST म्हणजे सेंट्रल जीएसटी आणि SGST म्हणजे काय? स्टेट गव्हर्नमेंट ची जी गुड सर्व्हिस अँड टॅक्सेस. मग बाळांनो मला तुम्ही सांगा जीएसटी मीन्स काय? जीएसटी म्हणजे गुड सर्व्हिस टॅक्स. हे सारखीच असते CGST प्लस SGST. म्हणजे CGST जितकी राहणार तितकीच काय राहणार SGST म्हणजेच काय राहणार जीएसटी. जर जीएसटी 12% आहे, 12% जर जीएसटी असेल तर CGST आणि SGST पण किती राहणार बेटा? ह्या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच किती? म्हणजे हे CGST 12%, हे SGST 12%. आणि तुम्हाला हे माहिती आहे CGST आणि SGST दोन्ही कशा असतात? इक्वल असतात. CGST इक्वल टू SGST, राईट. हे तुम्हाला मी अगोदर थेरोटिकल कन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे. जेवढं सेंट्रल गव्हर्नमेंट गुड सर्व्हिस टॅक्स राहणार तितकंच स्टेट गव्हर्नमेंट गुड सर्व्हिस टॅक्स राहणार, राईट. मग जर टोटल जीएसटी 12% तर 12%चे अर्धे किती असतात बाळांनो? 6%. म्हणजे CGST किती राहणार आहे? CGST राहणार 6% अँड SGST पण किती राहणार बेटा? 6%, राईट. कारण की हे दोन्ही सारखे म्हणजे 12 डिवायडेड बाय 2 जर मी करणार तर टोटल पर्सेंटेज किती राहणार? 6%. हा 1 मार्काचा प्रश्न आहे बेटा. हा परीक्षेत तुम्हाला विचारू शकता. कारण की जीएसटी मीन्स काय? CGST प्लस SGST दोघांचं कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघा बेटा. दुसरा प्रश्न दिसतोय तुम्हाला? काय बेटा दिसला? हां. On certain article if rate of CGST is 9%. काय दिलं बेटा? CGST किती टक्के दिलेलं आहे? 9%. Then what is the rate of SGST? SGST चं रेट काढायची. ठीक आहे. and what is the rate of GST? म्हणजे इथं 2 प्रश्न विचारलेत. CGST दिलेलं आहे 9%. तर लिहा गिवन मध्ये लिहा. गिवन मध्ये CGST is 9%. किती पर्सेंट आहे? 9%. Therefore CGST इज इक्वल टू SGST. हे आपल्याला माहिती आहे. CGST जितकी राहणार तितकीच कोण? SGST. म्हणून काय म्हणणार? CGST 9% तर SGST ऑल्सो 9%. SGST ऑल्सो 9%. ठीक आहे. म्हणून GST इज इक्वल टू CGST प्लस SGST म्हणजे 9% प्लस 9% इज इक्वल टू टोटल राहणार 18%. काय बेटा? 18% जीएसटी. जीएसटी किती राहणार? 18%. प्रश्न दिला होता CGST 9% आहे तर जीएसटी काढा आणि SGST काढा. मग मला तुम्ही सांगा CGST 9% तर SGST पण किती राहणार? 9%च. आणि दोघांची बेरीज म्हणजे काय असते? काय असते? जीएसटी, राईट. हा झाला क्वेश्चन क्रमांक 2. आता बघा क्वेश्चन क्रमांक 3 आहे.
M/S रियल पेंट सोल्ड 2 टीन्स, म्हणजे 2 टीन सेल करताय ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज 2800 रुपीज. किती बेटा, एक टीन कितीला भेटतोय, 2800ला. अँड इफ द रेट ऑफ जीएसटी इज 28%, जीएसटी किती लावलेलं आहे त्याच्यावर, 28%, देन फाइंड द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST चार्ज इन द टॅक्स इनवॉइस. मग जी गिवन दिलेलं आहे, मग गिवन मध्ये लिहा. गिवन इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, सोल्ड 2 टीन्स, 2 टीन सोल्ड 2 टीन्स, ठीक है. and each teen is रुपीज 2800. किती झाले बेटा, 2800. मग अमाऊंट ऑफ टॅक्सेबल अमाऊंट किती राहणार, तर 2800 इंटू 2 म्हणजे 5600, 28 दुनी 56, 5602 रुपीज टॅक्सेबल अमाऊंट. मग याच्यावर जीएसटी किती लावलेले बेटा, 28%. किती लावलेले बेटा, जीएसटी किती लावलेले, 28%. मग टॅक्स जीएसटी कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. जीएसटी किती पर्सेंट आहे, 28%. मग जीएसटी जर 28% जर असेल तर बघा 28%, तर बघा 56,200 इंटू 28/100. मग टोटल हे काढायचं आहे आपल्याला. दोन्ही 0 कॅन्सल, दोन्ही 0 कॅन्सल. 56 मल्टिपल बाय 28 तुम्हाला करायचं आहे बेटा. 56 मल्टिपल बाय 28, तर काय राहणार बेटा, 8 6 48, 8 6 48. तुम्ही असंही करू शकता बेटा, 26 28, 8 6 48, 8 5 40, 6 2 12, 56 5 5 2 10 प्लस 5 15, 1568. किती लिहू शकता तुम्ही, 1568. तर 1568 बरोबर आहे, काही अडचण नाही याच्यात. 28% जर लावणार तर किती राहणार, 1568. मग तुम्हाला आता ही झाली जीएसटी. तर जीएसटी किती लावले, 1568 रुपये. मग CGST जर काढायचं असेल तर CGST जर काढायचं तर CGST इज हाफ ऑफ जीएसटी. किती असणार बेटा, हाफ ऑफ जीएसटी. तर हाफ इंटू जीएसटी किती, 1568. तर 2 7 14, 2 8 16 आणि 2 4 8. तर 784. माझ्या मते हे राईट आन्सर आहे बेटा, 784 एक्झॅक्टली आन्सर आहे. आणि CGST जितकी राहणार तितकीच काय राहणार बेटा, SGST राहणार. म्हणजेच किती, 784 रुपये. म्हणजे CGST पण काढलात, SGST पण काढलात आणि GST सुद्धा काढला. आणि GST किती बेटा, 1568. आणि तसे पण GST इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ CGST आणि SGST, 784. मग तुम्ही लिहू शकता बेटा, सोल्ड 2 टीन्स, ईच टीन इज ₹2800, टॅक्सेबल अमाऊंट 28 इंटू 2 5600, GST 28%. तर त्याचं 28% काढून घ्या. 56 20 1568 झाल्या. CGST किती असते, हाफ ऑफ द GST असते. तर ती आली 784. CGST इज इक्वल टू SGST म्हणजे 784. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन है बेटा, द रेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच इज 586 रुपीज. किती रुपये आहे, 586 दिसते बेटा तुम्हाला, काय अडचण कोणाला, 586 रुपयाला रिस्ट वॉच आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर जीएसटी किती पर्सेंट आहे बेटा, 18% लावलेले. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग तुम्ही इथं लिहू शकतात रिस्ट वॉच. गिवन डेटा काय दिलेला बेटा, गिवन मध्ये रिस्ट वॉच बेल्ट, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट, रिस्ट वॉच बेल्ट taxable value of wristwatch belt is
₹586 and GST is 18%. मग काढायचे कॅल्क्युलेशन 586 into 18% upon 100. तर तुम्ही हे ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करणार तर हे जवळपास तुमचे ज्यावेळेस तुम्ही करणार कॅल्क्युलेशन तर हे तुमची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला जवळपास ₹105.48 जवळपास किती येणार ₹105.48 तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकतात. ठीक आहे. तर ही क्लिअर झाली टॅक्सेबल प्राइस ऑफ. मग ही 105 + 586 म्हणजे टोटल कस्टम प्राइस जर कॅल्क्युलेट करायची तर प्राइस कशी कॅल्क्युलेट करणार टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. तर टॅक्सेबल व्हॅल्यू किती बेटा 586 + 105.48 हे कॅल्क्युलेशन करून घ्या बेटा. ठीक आहे. तुम्ही 2×18 करू शकता, 2×5 करू शकता 50 आणि नंतर पॉईंट देऊन 5ने डिवाइड करू शकतात. 5×1 5, 5×1 5, नंतर 3 उरले, 5×6 30, 5×7 35, 5×2 10 आणि हे अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन्स करून तुमचा अमाऊंट येणार 105.48. ठीक आहे. तर हे दोघांची बेरीज करा ॲडिशन्स तर किती राहणार आहे 48 जसे आहे तसेच राहतील. 6 × 5 11 आणि 8 × 1 9, 5 × 1 6, 691.48 ही प्राइस तुम्हाला पेड करावं लागेल. ही प्राइस तुम्हाला पेड करायला लागेल. प्राइस ऑफ द देअरफॉर प्राइस ऑफ द बेल्ट इज ₹691.48. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचा हा प्रश्न क्रमांक 4 झालेला बेटा. अजून 3 प्रश्न बाकी आहे. ₹70 आहे जी इन्क्लुडिंग GST म्हणजे GST देऊन म्हणजे त्या वस्तूची किंमत प्लस एक्स्ट्रा चार्ज इज इक्वल टू किती रुपये पे केले आपण त्या टॉयचे ₹1770. रेट ऑफ GST किती दिलेले 18% ऑफ द टॉय. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ CGST आणि SGST ऑफ टॉय ऑफ कार. टॅक्सेबल व्हॅल्यू पण काढा, CGST पण काढा, SGST म्हणजे 3 प्रश्न दिले म्हणजे 3 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आता मला सांगा त्या वस्तूची जी किंमत आहे तर ते रिलेटेड विथ द अमाऊंट ऑफ GST किती लावलेलं आहे X लावलेलं आहे म्हणजे GST 18% परंतु अमाऊंट माहीत नाही. ठीक आहे. टोटल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार किती बेटा 1770. ठीक आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोल बाय कार किती राहणार मग 1770 - X राहणार. का बरं कारण 1770 तर पूर्ण वस्तूची किंमत मोजावी लागली ज्याच्यात टॅक्स ऑलरेडी इन्क्लूड आहे. तर आपल्याला टॅक्स काढायचं म्हणजे मायनस करून टाका 1770 - X. कळालं. बऱ्याच जणांना डाऊट आहे की मायनस का बरं केलं प्लस का बरं नाही केलं. अरे प्लस काय प्लस कसं करता येईल बेटा कारण ती वस्तू ज्यावेळेस विक्री होती आहे कस्टमर ज्यावेळेस घेतो आहे विथ इन्क्लुडिंग GST आहे. ठीक आहे. मग आता GST मायनस करून टाका त्याच्यातून. ठीक आहे. मग GST मायनस करताय तर किती करताय माहीत आहे का आपल्याला नाही. त्याला तुम्ही X कन्सिडर केलं आहे म्हणजे 1770 - X. तर GST जर कॅल्क्युलेट करायची म्हणजे काय GST इज इक्वल टू 18% मल्टिपल बाय 1770 मायनस GST. म्हणजे मी GST किती कन्सिडर केली रुपीजमध्ये 18%, 18/100 1770 - X. तर कॅल्क्युलेट करा. हे 100 इथं आले 100X त्याच्यानंतर 18 मल्टिपल बाय 1770 18 मायनस X इथे येऊन काय होणार 100X + 18X इज इक्वल टू 18 × 1770. हे झाले तुमचे 118X. तर 18 × 1770 डिवायडेड बाय 118 डिवायडेड बाय 118. मग भाग द्या कशाने देतात बघा 2ने देता 2×18 2×5 10 2×18. ठीक आहे. आता माझ्या मते 59 × 3 करा बघा 3 60 × 180 होतात आणि 3 3 59 गुणिले 3 177 30 झाले. 9 × 70 27 म्हणजे 270. याचा अर्थ काय GST किती लावले GST किती रुपये आले GST आले 270 रुपये. GST किती बेटा 270 रुपये आले. मग GST जर 270 आहे तर टॅक्सेबल अमाऊंट मायनस करून टाका.
टॅक्सेबल अमाऊंट जर काढायची तुम्हाला 1770 मायनस 270, हे जर मायनस केलं तर 0 0, 17तून 2 गेले 15, म्हणजे त्या वस्तूची जी कॉस्ट आहे, त्या वस्तूची जी किंमत आहे ती किती राहणार बेटा? 1500 रुपये राहणार. किती राहणार आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोल, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय इज 1500. दिसते बेटा? टॅक्सेबल व्हॅल्यू किती राहणार? 1500. आता दुसरा प्रश्न दिला CGST आणि SGST काढा. मग CGST किती असते? GSTच्या हाफ. CGST and SGST is the half of the GST. मग हाफ ऑफ द GST किती? 270. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 5 जा 30, म्हणजे 135 रुपीज. काय बेटा? CGST आणि SGST किती आलं बेटा? 135 रुपये. किती आले बेटा? 135 रुपये. अगदी राईट आन्सर आहे तुमचं हे, तुम्ही बघू शकतात बॅक साईडला. राईट. टॅक्सेबल व्हॅल्यू पण काढली, CGST पण काढली आणि SGST पण काढली. ठीक आहे, कळालं? आता सेम अशाच पद्धतीचा प्रश्न क्रमांक दुसरा आहे. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाय. टिकटॉक नाही बेटा, टिपटॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाइड AC ऑफ 1.5 टन अ कंपनी. कॉस्ट ऑफ द AC सप्लाइड इज कितीला पडलेत? 51,200 ला कस्टमरने विथ GST घेतलेले बेटा, विथ GST. काय बेटा? विथ GST. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाइड AC ऑफ 1.5 टन टू अ कंपनी. कॉस्ट ऑफ द AC सप्लाइड इज 51,200 विथ GST. रेट ऑफ CGST ऑन AC इज 14%. किती पर्सेंट आहे? 14%. फाइंड द फॉलोइंग अमाऊंट. पहिला प्रश्न दिला रेट ऑफ SGST काढा. मला सांगा, तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यात 14% काय दिलं? विथ GST ला. रेट ऑफ CGST, रेट ऑफ CGST इज 14%. देयरफॉर CGST is equal to SGST. Therefore, the rate of SGST is 14%. किती राहणार बेटा? इज 14%. कारण की जी CGST ची रेट आहे तीच SGST ची रेट आहे, म्हणून किती पर्सेंट राहणार? 14. दुसरा आहे रेट ऑफ GST ऑन AC. GST काढायचं आहे. मग GST जर काढायचं आहे तर GST म्हणजे CGST प्लस SGST. तर सांगा मग 14% हे आणि हे 14%, तर GST किती राहणार? GST राहणार 28%. GST इज 28%. आता टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC काढायचे, म्हणजे मागचा जो प्रश्न होता त्याच पद्धतीने मी इथं लिहा लेट बी द अमाऊंट ऑफ, लेट बी द कन्सिडर, लेट बी द अमाऊंट ऑफ GST इज X रुपीज. किती बेटा? X रुपीज. मग नंतर टोटल व्हॅल्यू ऑफ AC इज किती बेटा? 51,200 रुपीज. किती आहे? 200. मग टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज किती राहणार? मग सांगा. 51,200 मायनस X म्हणजे GST. मग GST जर काढायचं, GST इज किती आहे बेटा? इथं CGST 14% होते, तर GST इज किती काढलं मागच्या प्रिव्हियस क्वेश्चन पासून? 28% ऑफ टॅक्सेबल अमाऊंट, ऑफ टॅक्सेबल अमाऊंट. ठीक आहे, 20 लिहा. इथं किती राहणार? GST माहीत नाही. X 28%, 28/100 मल्टिपल बाय 51,200 मायनस X. ठीक आहे, म्हणजे 100 X इथं आले
नंतर हे 28 गुणिले 51,200 मायनस 28x, 28x इकडं प्लस झाले म्हणजे 128x इज इक्वल टू 28 इंटू 51,200. तर तुम्ही भाग देऊ शकतात बघा. एक्स जर कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला 28 गुणिले 51,200 अपॉन 128. तर कशाने भाग देतं बघा. तर तुम्ही 4ने द्या. 4 7 28, 4 3 12, 4 2 8, 32. आता डायरेक्ट तुम्ही भाग देऊ शकतात बघा. 32ने द्या. 32 1 32. खाली किती उरतात बघा. 19 उरतात बघा. 19. ठीक आहे. किंवा 16 2 32 करा वाटल्यास 16ने भाग द्या. 16 2 32, 16 3 48, 3 16 2 32, 3200 आणि हे झाले 1600. 1600 मल्टिपल बाय 7. 1600 मल्टिपल बाय 7. तर 1600 मल्टिपल बाय 7 करायचे म्हणजे 0 0 7 सकून 42, 4 7 1 7, 7 आणि 4 11. म्हणजे 11,200 रुपये आलेले आहेत बेटा. किती? 11,200 रुपये तुमची GST जी आहेत ती टोटल किती आली? 11,200. मग इथं वरती घ्या बेटा. 11,200 रुपये ही जे अमाऊंट्स आलेली तुमची. तर एक्स इज इक्वल टू, याच प्रश्नाचं उत्तर आहे आन्सर नंबर 3चं जे एक्स इज इक्वल टू बघा दिसते थोडंसं वरती होते कॅमेरा. हां, तर एक्स इज इक्वल टू किती आलं बेटा? 11,200 रुपये. मग एक्स इज इक्वल टू 11,200. एक्स म्हणजे कोण होतं? एक्स म्हणजे GST होती. एक्स इज इक्वल टू GST. किती पर्सेंट आहे बेटा? 28% आलेलं आहे. 28%. मग आता टॅक्सेबल अमाऊंट काढायचं आहे. तर टॅक्सेबल अमाऊंट जर काढायची आहे, अमाऊंट ऑफ AC जर काढायची आहे, तर टोटल AC कितीला होती? 51,200 मायनस 11,200 म्हणजे किती होणार आहे? 200 200 तर झाले कट. 11ही गेले म्हणजे ACची अमाऊंट आहे 40,000 रुपीज. किती बेटा? 40,000. 40,000 म्हणजे AC किती रुपयाला पडली? अमाऊंट ऑफ AC, टॅक्सेबल अमाऊंट ऑफ AC इज किती? 40,000 रुपीज. किती रुपये? हां. आता पुढचा जो प्रश्न आहे टोटल अमाऊंट ऑफ GST काढायचं आहे. मग GST जर काढायचं तर किती राहणार? टोटल अमाऊंट ऑफ GST किती आली? तर टोटल अमाऊंट ऑफ GST आली तुमची. टोटल अमाऊंट ऑफ GST आली. टोटल अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू 28% म्हणजेच किती आले? 11,200. किती बेटा? 200. आणि अमाऊंट ऑफ CGST काढायचं आहे. तर CGST इज हाफ ऑफ GST. तर 1/2 इंटू 11,200. तर 510 बेसक 12 0 5,600. आणि अमाऊंट ऑफ SGST also half of the GST, half 11,200 is equal to 5,600. म्हणजे इथं तुमचे हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आलेले बघा. 5600, इथेही 5600, 11,200, 40,000ला AC पडलेत. त्याच्यानंतर जो टॅक्स जो पे केला होता तुम्ही तो होता 11,200. माझ्या मते सगळे आन्सर चेक करावं लागेल. तर 5,600 बरोबर आहे. त्याच्यानंतर CGST SGST अमाऊंट ऑफ टॅक्सेबल 11,200 तेही बरोबर आहे. त्याच्यानंतर टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000 तीसुद्धा बरोबर आलेली आहेत. ठीक आहे. तर इथं हा क्वेश्चन क्रमांक 6वा झालेला आहे बेटा. एक प्रश्न अजून बाकी आहे, क्वेश्चन क्रमांक 7. थँक्यू. बघा बाळांनो, प्रॅक्टिस सेट 4.1 फायनान्शियल प्लॅनिंग क्लास 10th मध्ये शेवटचा जो प्रश्न आहे क्वेश्चन क्रमांक 7 हा आपण बघतोय.
प्रसाद परचेस वॉशिंग मशीन. काय परचेस करतोय? वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. डिस्काउंट किती % भेटलं बेटा? 5% इज द गिवन ऑन द प्रिंटेड प्राइस. प्रिंटेड प्राइस किती दिली? 40,000. ठीक आहे. रेट ऑफ GST चार्ज किती लावताय? 28%. फाइंड द परचेस प्राइस वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन कितीला पडलं आणि अमाऊंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंटला किती भेटलं आणि स्टेट गव्हर्नमेंटला किती टॅक्स भेटलं. ठीक आहे. आणि शो द टॅक्स इनवाइस. हे शो करणं आहे आपल्याला. तर बघा, तर मला सांगा बाळांनो, इथं गिवन इन्फॉर्मेशनमध्ये काय काय दिलेलं आहे? गिवनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे प्रसादने जब प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज ₹40,000. कितीला पडली बेटा? 40,000. अँड 5% डिस्काउंट 5% डिस्काउंट जर भेटते बघा, 40,000चे 5% दिसते बेटा. 40,000चे 5%, 5/100, 20, तर जवळपास 2,000 रुपयांचं डिस्काउंट भेटलं. मग टोटल पेएबल अमाऊंट किती आहे? तर टोटल अमाऊंट किती भेटली? 40मधून 2 गेले तर 38,000. टॅक्सेबल अमाऊंट किती आहे बेटा? 38,000 रुपीज. किती आहे? 38,000 रुपीज. 38,000 रुपीज. मग 38,000 रुपीजला तुम्हाला हे वॉशिंग मशीन भेटते. त्याच्यावर GST दिली 28%. आणि CGST राहणार द रेट ऑफ GST इज 28%. तर द रेट ऑफ CGST किती राहणार? द रेट ऑफ CGST किती राहणार? 14%. हाफ असते. म्हणजे 38,000 रुपयाचे 14% काढा. 14/100. तर दोन्ही 0 गेलेत. 0 14/8 1200. 14/8 किती राहणार? 14/8 तुमचे माझ्या मते 1200. 8 किती झालेत? इथं व्यवस्थित लिहून घ्या वाटल्यास. 380 सॉरी 380 गुणिले 14. ठीक आहे. तर 380 गुणिले 14. तर ही तुम्हाला अमाऊंट भेटेल. कॅल्क्युलेट करा. 380 गुणिले 14 वैवर करा. किती आलात बघा तुमचं. तर ही जी अमाऊंट आलेली तुमची 5,320. किती %? 38,000 रुपयाचे 14% जर केलं तर ही अमाऊंट येते तुमची 5,320. बघा, 5,320 रुपीज. 14/8 हे 0. 14/8 1200. ठीक आहे. 1200 आणि 14 42. 42 आणि 11 म्हणजे 53. 5,320. मग 5,320 रुपये जे आहेत तर हे CGSTचे. म्हणून द रेट ऑफ SGST also 14%. The amount is 5,320 रुपीज. ठीक आहे. मग GST इज इक्वल टू किती? GST मीन्स CGST प्लस SGST म्हणजे 5,320 प्लस 5,320 म्हणजे 10,640. 10,640 रुपये जे आहेत हे तुम्ही पे केलेले GSTचे. 10,640 म्हणजे हा आकडा आपला बरोबर आला. 10,640 रुपये तुम्ही GST पे केलेत. ठीक आहे. म्हणजे CGST प्लस SGST प्लस
म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट किती होती बेटा? 38,000. CGST किती आहे बेटा? 5,320. SGST ऑल्सो 5,320. हे दोघं म्हणून काय GST. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांची बेरीज करा म्हणजे टोटल अमाऊंट किंवा टोटल इनवाइस जे आहे 0, 2, 2, 4, 3, 3, 6, 6 आणि 8, 14, 1, 5 आणि 5, 10. सॉरी, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. 0, 2, 2, 4, 6, 10 आणि 1, 18 आणि 4,000, 48,640. तर इनवाइस अमाऊंट जे आहे, इनवाइस इज 48,640 रुपीज. ठीक आहे. हे कशाची आहे? टॅक्स इनवाइस. ठीक आहे. हे टोटल तुम्ही सांगू शकता. तर बाळांनो, परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज कितीला आहे मग? परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज 48,640 रुपीज. 640 रुपीज. तर बाळांनो, इथं तुमची प्रॅक्टिस सेट संपलेली आहे. धन्यवाद.